ज्या संघाला आपल्या संघाची नाव नोंदणी करायची आहे त्यांनी आपली नाव नोंदणी करून घ्या. आणि पहिली रेड भगवती संघावर गोरेगाव संघाचा खेळाडू करत आहे 9 नंबरचा गजानन साई क्रीडा मंडळ. बी हा संघ आहे मा भगवती. डोळ्याचे पारणे पुतील असे सामने 10 संघ या ठिकाणी आहे आणि 10 संघामध्ये लढत हे स्पर्धेचं आयोजन नियोजन. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तिसरं पारितोषिक वैयक्तिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सीतारामजी दादा जीओ गजाननजी साई यांनी वैयक्तिक हे बक्षीस कबड्डी प्रेमीसाठी या ठिकाणी ठेवलेलं आहे. गोरेगाव संघाचा परत खेळाडू तयार. आणि इथे बघूया निश्चित रूपाने रेडर बाहेर सिंगल पॉइंट मा भगवती. खूपच तुल्यबळ आणि यावेळेस जबरदस्त तिथे पॉइंट गोरेगाव संघाने प्राप्त केलेला आहे आणि दोन्ही संघाचा गुण 1-1. गोरेगाव संघाचा टायगर रेडर आहे भाऊ. खूपच चांगली खेळी करतो हा खेळाडू. किती चेन आणि इथे मात्र जबरदस्त चेन लागलेली आहे, कंबर चेन लागली. रेडरने डुबकी मारायची होती. पंचांनी शिट्टी वाजली, रेल्वे करून द्यायची. दोन्ही संघाचा जो गुण रेखा आहे बरोबर 2-2 पॉइंट. 2-2 पॉइंट आहेत. 2-2 पॉइंट. हा रेडर आपल्या इकडला नाही, श्रीलंका. खूपच चॅप्टर आहे, चॅप्टर खेळण्यासाठी. खूप जबरदस्त. आता भगवती संघाचा आहे फॉर्म मधून खेळणार. तामशी आणि आडोळी आपणही तयार राहायचंय. तामशी आणि आडोळी यानंतरचा सामना तामशी आणि आडोळी. डिफेंड लागलेला आहे. सिंगल पॉइंट मा भगवती. अगदी महत्वपूर्ण लढत आहे. करावं तेवढं करतो. खूपच चांगली पकड होती मात्र जमले नाही. बघूया पंचाचा निर्णय. 2 पॉइंट मा भगवती. अतिशय बाजूमध्ये आणि मात्र याही वेळेस जमलं नाही. सप्लाय थोडी कमी झाली इकडे. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस कमी पडत आहे. गजानन साई क्रीडा मंडळ श्रीलंका खूपच जबरदस्त खेळतो तो 9 नंबर. आणि बघा दोघंच राहिले एक मैदानामध्ये. ठीक आहे. भगवती संघामध्ये जो 9 नंबरचा रेडर आहे त्या रेडरसाठी 1 रुपयाचं बक्षीस अण्णा यांच्याकडून आहे. भास्कररावजी अण्णा 9 नंबरचा रेडर कोण आहे? भगवती हातवरी करा. आहे का कोणी 9 नंबर? हा तुझी रेड मारायची. 101 रुपयाचं बक्षीस आहे. भास्कर अण्णा आहे. पॉइंट आणायचं आहे. 1 पॉइंट जर आणलं तर 101 रुपये. 2 पॉइंट आणले तर 99 रुपये.
पैसे रेडी आहेत 101 रुपये ताण घेऊ नको रेड मारल्यानंतर नाम बी कमाव दाम बी कमाव खूप माहोल होणार आहे सामने छोटेसे एक मित्र पण डोळ्याचे पारणे फिरणार आहेत रात्रभर झोपणार नाही त्यांना ठेवा ज्याचे लग्न नाही झाले त्यांच्यासाठी परेशानी आहे फक्त आणि 9 नंबर 1 पॉइंट 101 रुपये 2 आणले तर मग कमी किती आणले 2 मग 99 तास पकवले तिला 101 रुपये भास्करांना आमचे कबड्डी गेले खेळायचे कबड्डी म्हणजे जिंकायला झोप येत नाही क्या बात है जितने दिनों से भास्कर अन्ना इस गोरेगांव में रहते हैं उतने दिनों से कबड्डी के इतने करीबी फैन है कि हर एक साल उनका बड़ा योगदान और हर एक साल कबड्डी में आते हैं क्या बात है अन्ना शकदम क्या बात है सिंगल पॉइंट मां भगवती खूपच मूल्यवान आणि ते चेंज लावण्याचा प्रयत्न मात्र रेगर आहे सिंगल पॉइंट मां भगवती तामसी आणि आडोळी पाहण्यासारखा सामना होणार आहे तामसी आणि आडोळी आणि या रेडरने जर खरोखरच पॉइंट आणले यावेळेस बघ तुझ्या 2 रेड पकडलेले आहेत तिसरी रेड मध्ये तू निश्चित रूपाने पॉइंट घेऊन ये ओम नमः शिवाय जमलं नाही 1 + 2 3 पॉइंट हॉट पॉइंट हाउ बिटवीन 50-50 व्हेरी टेस्टी 5 रुपये में मां भगवती या संघाचे पॉइंट झालेले आहेत 20 आणि गजानन साई क्रीडा मंडळ 2 डॉक्टर साहेब या बसा बसा खाली जरा खाली बसा जरा माहोल कबड्डी होणार आहे माहोल बहुत ही जबरदस्त मुकाबला अभी भी गोरेगांव के जो प्लेयर है कमबैक कर सकते मुकाबला बदल सकते बहुत टाइम है ये गोरेगांव का 9 नंबर यानी जर रेड मारले गोरेगावच्या 9 नंबरने आपला तो वेस्ट इंडिज त्यांनी रेड मारायची 201 रुपयाचं बक्षीस आहे ताण घेऊ नको तू लय मोठं करणार हो मी एक दिवस तू अमेरिकेत जाऊन कबड्डी खेळशील पण त्या गावात खेळतच नाही सगळ्यात रिकामा देश आपलाच आहे आपल्या गावाकडे जत्रा गित्रा सगळं असते है का नाही जत्रा बघा बरोबर आहे हाँ 9 नंबर इसके बाद गोरेगांव का 9 नंबर रेड मारेगा भास्कर राणा ने आप पे रकम लगाई है 1 कोटी ये आई है वो पॉइंट आणण्यात भाग आहे आता करोड बहुतल्यासाठी पॉइंट आणला तर तू जिंकला पॉइंट नाही आणला मग तो काय करणार तू डायरेक्ट आहे चांगला प्रयत्न करत आहे चांगला प्रयत्न नाही जमलं आणत होता पॉइंट पण ती गायने ठरलं एक काय करायचं डबल चान्स तुला चांगला पोरगा खेळतो तो चांगला खेळाडू गेल्या वर्षी त्यांनी बरेच मॅच काढली इथे लास्ट फायनल आडोळी आणि तामसी
लय मोठा मॅच आहे भाऊ, पाहण्यासारखा सामना आहे. आडोळे आणि तांबी आणि जीएम आणि बंडू सर एका कोपऱ्यातून आनंद घेत आहेत. वा वा वा, मस्त. बघा, खुर्चीची गरज नाही, मानाची गरज नाही, सन्मानाची गरज नाही, अशी माणसं आहे. बंडू सर आणि जीएम काय गेले नाही, एका कोपऱ्यात मस्त आहेत बिचारे. आणि गजानन साहेब कुठे गेले? चला, तामसी आणि आडोळी सिंगल पॉइंट गोरेगाव. तामसी आणि आडोळी 4 आणि 23 गुणरेषा आहे. 23 पॉइंट मा भगवती. बस घेऊन असायचं तिकडे योगी लास्ट 4 मिनिट, शेवटच्या 4 मिनिटाचा सामना बाकी आहे. पॉईंट काढण्याचा प्रयत्न, पॉईंट हा कुठे नेमके 6 ते 20. नंबरचा खतरनाक गडी है भाऊ. लाइट खाली का छूने की कोशिश करोगे तो जल जाओगे. बस 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 बस, घरी करू नका. अतिशय बाजूमध्ये लढा. आडोळी आणि आडोळी आणि तामसी यानंतरचा सामना आडोळी आणि तामसी आहे. दोन्ही संघांनी सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बस 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 बस, सोडून द्या, आपले साईड आहे, शेजारी ठेव. 8-24. काल पॉइंट टाइम संपलेला आहे. पॉइंटची गरज आहे. चांगला खेळाडू आहे, चांगली कबड्डी खेळतो. 4चा डिफेंड आणि लास्ट 3 मिनिटाचा सामना बाकी आहे. तामसी आडोळी सामना संपताच मैदानात यायचा आहे. सेलू आणि हरियाणा आपका भी मुकाबला है. ओम नमः शिवाय. सोडून द्या. खूप महत्वपूर्ण सामना. हॅलो अरे ते सुरू गेला मी तुम्हाला ऐकायचं साऊंड सिस्टम मला ऐकायचं. दोन्ही संघ या ठिकाणी चांगले खेळत आहे. साऊंड सिस्टम वाले पुढे आहात. सुपर चांगली सुरुवात दोन्ही संघाच्या माध्यमातून लगभग सामना संपत आहे. आणि परत यावेळेस फिरते का नाही जमलं, सोडून द्या. सिंगल पॉइंट भगवती, तामसी आणि आडोळी. शेवटचा 1 मिनिट. सुपर टेबल अंदाज दिसला. चांगली भाकर खाऊन आलं काय काम घरून. तब्येतीची सोय घेतला बरोबर या काळात काही नाही. शिवाय सोडून द्या. म्हणजे शरीर संपत्ती आहे. हे त्याला काय डबल 10 नंबरचं सरकार कटिंग चांगली केली. मिलिटरी जाते काय कमी कंट्रीमन, पण बंदूक द्यायच्या कामी नाही याच्या हातात. माणसं
आणि या ठिकाणी भगवती संघाने बाजी मारली पहिल्याच सामन्यामध्ये. दुसरा सामना तामसे आणि आरोळे होणार आहे. खूप जबरदस्त सामना होणार आहे. तामसे